उंदराची कमाल, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ, उमेदवारांची धावपळ. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. पेण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या मतदान झालेल्या ईव्हीएम मशीनची सुरक्षा धोक्यात. स्ट्रॉंग रूममध्ये संशयास्पद हालचाली असल्याची बाब दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी रात्री 1:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व पेण डीवायएसपी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सकाळी बघूया असे सांगितले, तर पेट्रोलिंग करणारे डीवायएसपी यांनी सदर बाब आपले डीवायएसपींनी कोणतीही नोंद घेतली नाही. अखेर सकाळी सदरची बाब प्रसार माध्यमांवर शेअर करण्यात आली व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दुपारी 3 वाजता सर्व उमेदवारांना स्ट्रॉंग रूम जवळ उपस्थित राहण्याचे सांगितले. सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेक केले असता ईव्हीएम असलेल्या ठिकाणी उंदीर असल्याचे दिसून आले व उंदीर सदर कबडचा दरवाजा उघडत असल्याचे निदर्शनास आले. तरीही सदर उंदीर खरा की रोबोटिक हा संशय व्यक्त केला जात आहे व उमेदवारांनी सीसीटीव्ही डीव्हीआर फुटेजची मागणी केली आहे. सदरचे फुटेज हे आयोगाने परवानगी दिल्यानंतर देण्यात येणार आहे. तरीही उमेदवारांकडून स्ट्रॉंग रूमला दोन्ही बाजूने दरवाजे असणं अयोग्य असल्याचे सांगितले. तर सीसीटीव्ही कंत्राट दिलेल्या ठेकेदारांच्या लायबिलिटीवर आक्षेप घेतला व त्यांचा सीसीटीव्ही डीव्हीआर संबंधित ऍक्सेस हाताळणीवर आक्षेप नोंदवलाय. तर निकालाचा एक्झिट पोल बेकायदेशीरपणे पीडीएफ फाईला करणाऱ्यांना शोधून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. एक्झिट पोलचा जो काही विषय काय नेमका आहे? पेण नगर परिषदेची निवडणूक लागली, म्हणजे आचारसंहिता लागू झाली आणि पेण नगर परिषदेच्या वरती मतदारांनी विचार करायला सुरुवात केली. एकूणच निवडणुकीच्या दरम्यान शहरातल्या मतदारांचा जे नाराजी होती ती तीव्र स्वरूपाने सातत्याने दिसत होती आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये पेण शहराचा कल आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. कुणी नाकारू शकत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही प्रचारादरम्यान सुरू असलेली धांदली जी होती की विकास कामं करण्याची, रात्री विकास कामं किंवा खड्डे भरणं, रस्ते करणं, गटारं करणं, या धांदलीमध्ये ते सगळं काही स्पष्टपणे दिसत होतं. त्याच्यामुळे पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये इथला मतदार आहे, शहरातले नागरिक आहेत हे कुणीही सांगू शकतं. त्याच पद्धतीने 10 तारखेला साधारण एक निकाल सदृश्य PDF ग्रुप्समध्ये व्हायरल व्हायला लागली, ज्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या भाजपच्या ज्या तिथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांना 18,000 समथिंग मतं मिळालेली दिसलेली आहेत. त्याबरोबर पेण शहर विकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्यांना 4,000 मतं मिळालेली आहेत. मी काँग्रेसची उमेदवार, मला 600 मतं मिळाल्याचं दिसते. हा फक्त निकाल नगराध्यक्षपदाचा नाही आहे, तर सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा सुद्धा निकाल जसा अधिकृत निकाल असतो निवडणूक आयोगाचा तसा हा निकाल आहे. त्याचं PDF सर्व ग्रुपवरती फिरवलं जात आहे. आम्ही याची 10 तारखेला तक्रार केलेली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे. एक्झिट पोलवरती बंदी असताना हे सगळं कोण करतंय, काय माइंडसेट करायचा प्रयत्न केला जातोय निकालाबद्दल, ही सगळी शंका आमच्या मनात होती. सोबतच स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी अशी सुद्धा आमची मागणी होती. आतापर्यंत 13 नोव्हेंबरला इथे ईव्हीएम मशीन्स आलेल्या, तेव्हापासून ते अगदी 9 तारखेपर्यंत फुटेज आम्हाला मिळावं CCTVचं, ही सुद्धा आम्ही मागणी केली होती. आणि नेमकं 10 तारखेला रात्री मी जे एक फोटो घेतला होता 11 तारखेच्या रात्री, त्याच्यामध्ये जिथे ईव्हीएम ठेवलेले आहेत त्याच्यावर जो कट्टा आहे त्या कट्ट्याचा दरवाजा जो आधीपर्यंत बंद होता तो अचानक उघडलेला दिसून आला. स्ट्रॉंग रूम म्हणजे झिरो मुवमेंट, तिथे कोणतंही मुवमेंट असलं नाही पाहिजे असं कायदा सांगतो. त्यासाठी 3rd लेअरची सुरक्षा आहे, बाहेर पोलीस आहेत, आत SRP आहेत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माणसं आहेत. अशी 3rd लेअरची सुरक्षा असताना सुद्धा हा दरवाजा नेमका कुणी उघडला याची तक्रार हे लक्षात आम्ही आणून दिलं. कालच्या रात्री 12 तारखेच्या साधारण 11 वाजता 11:15 वाजता मी आरोंना तो मेसेज केला. ते फोटो पाठवले आधीचे आणि नंतरचे, इथल्या PIना सुद्धा पाठवले. मी इथे असताना रात्री 1 वाजता DYSPची इथे व्हिजिट झाली, त्यांच्याही हे निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे डायरीमध्ये नोट करता त्यामध्ये माझी तक्रार आणि मी जी सूचना करते की हे बदल दिसत आहेत नोट करा. त्यांनी ते केलेलं नाही. जेव्हा आम्हाला काहीच उत्तर येत नाही आहे लक्षात आलं, तर आम्ही हे फोटो सार्वजनिक केले की हे ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूममध्ये काही संशयास्पद हालचाली दिसत आहेत. त्यानंतर आरोनचा आम्हाला सकाळी फोन आला की आपण 3 वाजता ते बघूया काय झालेलं आहे. 3 वाजता का, म्हणजे रात्री 11:15 वाजता आम्ही तक्रार केलेली आहे. तब्बल 16 तासानंतर आम्हाला इथे या असं सांगण्यात आलं. आम्ही इथे 1 वाजल्यापासून आलेली आहे दुपारी. एक व्यक्ती अमोद मुंडे म्हणून आहेत, त्यांनी इथे आल्यानंतर शृंगारपुरेजी यांना सगळ्यांना आम्ही काही विचारलं नाही. त्यांनी सांगितलं की नाही मी येऊन बघितलंय, 4:15ला तिथे उंदीर आलेला दिसतोय. ते कोण आहेत
त्यांना कोणी जबाबदारी दिली? अधिकृतरित्या आरो सांगतील ना, त्यांच्याकडे DVRचा ॲक्सेस कसा काय? आम्ही आरोंना हे प्रश्न उपस्थित केले की साहेब तुम्ही सांगा ना, हे कोण आहेत सांगणारे, यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे? तर त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांना आम्ही CCTVचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय. तर हे कोण आहेत? लायबिलिटी काय? एखाद्या पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तुम्ही हा ॲक्सेस कसा काय देऊ शकता? आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं हे चालणार नाही, इथे ही व्यक्ती दिसता कामा नये. आम्ही कोणाकडनं CCTV विकत घेतो, TV विकत घेतो, तर तो माणूस येऊन इथे ॲक्सेस नाही केला पाहिजे त्यांनी. मग ही सुरक्षा कशासाठी आहे? आणि आरोंनी सांगायच्या आधी, आम्ही चेक करण्याच्या आधी त्यांनी कसं बरं सांगितलं की एवढं हे असं झालेलं आहे? आम्ही आत गेलो, माझ्यासोबत भूषण कडू होते, मी स्वतः होते आणि आरो होते. आम्हाला SRPनी तो CCTV फुटेज बॅक करून दाखवला. त्यामध्ये एक उंदरासारखा प्राणी दिसतोय जो त्या दरवाजाला लटकलेला आहे आणि त्याच्या लटकण्याने तो दरवाजा उघडलेला दिसतोय. आता उंदीर खरा आहे का रोबोटिक आहे हाही एक प्रश्न आहे, कारण तो आत असल्यामुळे नाही सांगतायत. एकूणच ह्या ज्या मुवमेंट आहेत त्या लक्षात घेता आमची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की हे अजून 10 दिवस जायचे आहेत ना पुढे, अशी किती उंदरं आणि इतर प्राणी आतमध्ये असणार आहेत. तर एकदा ते स्ट्रॉंग रूम उघडून त्यामध्ये असे काही प्राणी असतील तर त्याची दखल घेतली पाहिजे, ते पाहिलं पाहिजे, ते समोर आलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा पुन्हा अशी घटना घडता कामा नये. आमचा कोणताही संभ्रम पसरवण्याचा अजिबात विचार नाही आहे. इथे आपण जर रजिस्टर चेक केलं, कुणी सत्ताधारी पक्षाचा उमेदवार इथे येत नाही आहे, ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. का येत नाही आहे? आम्हालाच का चिंता आहे या सगळ्या गोष्टींची आणि त्यांना का नाही आहे? बरं, ही PDF नक्की कोणाकडनं शेअर केली जाते? आरोंना आम्ही तक्रार केलेली आहे, त्यांनी सांगितलं आज पोलिसांना ते देणार आहेत याविषयी तपास करण्यासाठी. आम्ही त्यांना हेही सांगितलं की PDF फॉरवर्ड करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. फॉरवर्डेड मेसेजमध्ये जर गेल्यानंतर सायबर क्राईम डिपार्टमेंट सहज ते कोण आहेत फॉरवर्ड करणारे याची लिस्ट येते. हा मेसेज कुणी फॉरवर्ड केला त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि जो पेंटचा खरा निकाल आहे तो जनतेसमोर आला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि ही निवडणूक ज्या पद्धतीने झालेली आहे, निकालही त्याच पद्धतीने झाला पाहिजे. लोकांच्या मनातला निकाल असला पाहिजे. वातावरण एक, मतदारांनी केलेलं मतदान एक आणि प्रत्यक्षात निकाल मात्र वेगळा असेल तर नक्कीच वोट चोरीचा मामला आहे. वोट चोर गद्दी छोड हे आम्ही पुन्हा 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 पुन्हाच बोलतोय आणि बोलत राहणार. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.